सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी तिरंगी सामना आता रंगलेला आहे। मतदान झालेलं आहे आणि निकालाची उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे की नेमकं सांगलीमध्ये होणार तरी काय। सांगलीमध्ये जर पाहिलं आपण तर भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांना तुल्यबळ उमेदवार जे भेटलेले आहेत ते काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आहेत। त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये खूप या ठिकाणी संघर्ष केला। भाजपच्या विरोधात संघर्ष करताना त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं। त्याचबरोबर ही लढत होणं हे अपेक्षित होतं लोकांना आणि काँग्रेसच्या लोकांना सुद्धा, परंतु मदनभाऊ युवा मंचचा जो गट आहे तो आक्रमक झाला आणि त्यांनी बंडखोरीची तयारी केली आणि तिकीट न मिळाल्यामुळे बंडखोरी केली आहे त्यांनी। आणि जयश्रीताई पाटील ज्या दिवंगत काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या पत्नी आहेत, तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी बंडखोरी करून आव्हान दिलेलं आहे आणि त्यामुळे हा तिरंगी सामना रंगलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये असं म्हटलं जात होतं की काँग्रेसमधल्या या बंडखोरीचा तोटा हा काँग्रेसलाच होईल, भाजपला होणार नाही आणि भीतीसुद्धा व्यक्त होत होती। त्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांनी सुद्धा प्रयत्न केले की बंडखोरी थांबावी। अगदी के.सी. वेणुगोपाल यांच्यापासून मल्लिकार्जुन खरगेंपर्यंत या सर्व नेत्यांनी बंडखोरी थांबवण्याचा प्रयत्न केला। स्थानिक नेत्यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम काही झाला नाही। बंडखोरी ही व्हायची तशी झाली आणि या बंडखोरीचा आता फटका काँग्रेसला बसणार की भाजपला बसणार की आणखी कोणता वेगळा निर्णय या निकालातून दिसून येईल अशी एक उत्सुकता लोकांमध्ये आहे। सांगली पॅटर्न याला नाव दिलेलं आहे, जो लोकसभेला केला होता, परंतु सांगली पॅटर्नचा आणि या विधानसभेच्या निवडणुकीचा काही संबंध नाही, कारण सांगली पॅटर्न जो होता काँग्रेसच्या अस्तित्वासाठी होता आणि आता जी बंडखोरी झाली ती ठराविक एका गटाच्या उमेदवारीसाठी झाली होती। त्यामुळं कितपत ह्याचे परिणाम होतील या बंडखोरीचे हे पाहणं उत्सुकीचं ठरेल। वास्तविक संपूर्ण जर मतदारसंघाचा आढावा घेतला तर मागच्या वेळेला थेट सामना झाला होता काँग्रेस आणि भाजपमध्ये आणि निसटता पराभव स्वीकारायला लागला होता काँग्रेसला 6000 मतांनी आणि त्यामुळं गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपनं खूप प्रयत्न केले की विकास कामांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रस्थापित होण्याचा आणि काँग्रेसनं सुद्धा प्रयत्न केले की भाजपला डॉमिनेट करण्याचा आणि हे युद्ध 5 वर्षांपासून सुरू होतं। त्यामुळे यावेळेला काँग्रेसला आशा होती की आपण सहजासहजी ही निवडणूक जिंकू आणि भाजपला आता आशा आहे की या बंडखोरीचा यांचा फायदा भाजपला होऊ शकतो, केलेल्या कामांचा फायदा होऊ शकतो, लाडकी बहीण योजनेचा फायदा होऊ शकतो। त्यामुळं दोन्हीकडून दावेदारी मजबूत होत आहे। बंडखोरांकडून सुद्धा दावेदारी होत आहे की सांगली पॅटर्नप्रमाणे लोकसभेच्या पॅटर्नप्रमाणे या ठिकाणी सुद्धा बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विजयी होऊ शकतो, परंतु निकालाची ही उत्सुकता ताणली गेली असताना निकाल सांगणं हे कोणालाही शक्य होणार नाही। इतकी चुरस या सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चुरस ही सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून येते।